सो आम्ही फिलीमध्ये आहोत आणि इकडे काहीतरी पांडा फेस्टिवल असतो. सो हा फक्त 2च दिवस असतो वर्षातून इथे आणि आता आम्ही तोच एक्सप्लोअर करायला चाललो आहोत. पाठी बघू शकता तुम्ही, भरपूर गर्दी आहे यायला आणि आता बघू आतमध्ये गेल्यावर मी तुम्हाला दाखवेन तो कसा असतो. बराच वेळ लाईन लावल्यानंतर आम्हाला तिकीट भेटली आणि आता आम्ही आतमध्ये चाललोय आणि तिकीट $15 होती आणि एक $20 होती. $20 वाल्या तिकीटमध्ये एक बॅग होती पांडा, ती येल्लोवाली. सो वी आर इन टू द पांडा फेस्टिवल अँड वी गॉट द स्टिकर्स अँड 3 हेअर बँड्स अँड 1 पांडा बॅग. हे सगळं फक्त पांडाबद्दलचंच आहे. ह्या मार्केटमध्ये फक्त पांडाबद्दलच भेटत राहणार आहे आणि आता आम्ही मोठ्या पांडाकडे जातो. सो आमची तस्या पण खुश होईल. सो चला नेऊया तिला मोठ्या पांडाकडे. तस्या, वेअर इज पांडा? कॅन यू सी पांडा? येस, से हाय. से हाय टू द पांडा. सो इथे भरपूर सारे स्टॉल होते खाण्याचे आणि भरपूर क्राऊडेड होतं. समर स्टार्ट झाल्यामुळे सगळेजण आता भरपूर बाहेर निघायला लागलेत आणि खूप क्राऊडेड झालं होतं आणि सिटी हॉल भरपूर मोठा आहे आणि ही पॅन्डा बॅग अशी होती. सो आता आम्ही शुगर कॅन्डीच्या लाईनमध्ये लागलो आहोत बिकॉज आमच्या तस्याला पाहिजे. सो आता नंबर घेतलेला आहे आम्ही. आमचा नंबर 37 आहे आणि पिकाचूचा नंबर 8 आहे. व्हॉट यू वॉन्ट? भरपूर वेळ लाईनीत उभा राहिल्यानंतरही आमचा नंबर आला नव्हता अँड फायनली तसं रडायला लागली. सो आम्हाला त्याला जाऊन रिक्वेस्ट करायला लागले की आमचा नंबर आधी दे प्लीज, शी इज क्राईंग. आणि मग त्याने बिचाऱ्याने दिला आम्हाला आणि मग तिचा पिकाचू हा रेडी झालेला आहे आणि खूप क्यूट वाटत होता तो. आणि खरं म्हणायला गेलं तर कॉटन कॅन्डी खूप छान होती खायला आणि ती छानच असते आणि ती खूप हॅपी झाली ती कॉटन कॅन्डी बघून. पण तिला तिच्यासोबत फोटोज नव्हते काढायचे. सो फायनली आम्ही निघालो तिथून आणि आता आणि हे सगळे स्टॉल आहेत त्यांचे. मी दाखवते तुम्हाला वन बाय वन. शी इज एन्जॉयिंग हर कॉटन कॅन्डी. नाव वी आर गोइंग टू इनसाइड सिटी हॉल अँड बघूया आता आतमध्ये काय नवीन आहे त्यांचं. आईला एक कॅन्डी भेटलेली आहे, त्याचा कार्ड पिकाचूचा चार्ज भेटलेला आहे. आणि आता मी कॅन्डी खाते आणि पाठीमागे खूप छान डान्स लागले होते आणि मी ते बघितलेच नाही आणि आम्ही परत बाहेर निघालो. पण इथे आम्हाला कोणीतरी थांबवलं आमची व्हिडिओ काढण्यासाठी. सो आम्ही थांबलो आणि ही आमची व्हिडिओ खूप क्यूट अशी होती. आणि आता हे इथे लावून जे ठेवलेलं आहे ते तुम्ही जगभरातल्या लोकांना हाय करू शकता, दुसऱ्या कंट्रीमधून ते दुसऱ्या कंट्रीमध्ये. आता सध्या बंद आहे ते, अदरवाईज ते चालू असतं. This is the cutest stall I ever seen in my life because they have the keyboards button in very cute design. They have woolen toys and this woolen pandas and everything was very very attractive. आणि आता आपण चाललो होतो शुगर केनकडे. शुगर केन ह्यांच्या इथे असं मिळतं आणि आपल्यासारखी मशीन नसते, इथे वेगळी मशीन असते आणि ती मशीनची मी व्हिडिओ घ्यायला विसरली, सॉरी. आणि हे फ्रुट्सवरती फक्त शुगर कोट करून दिलेलं आणि दॅट्स इट. आणि हे खूप कॉस्टली होतं आणि लोकं कशी खातात एवढी शुगर, आय डोंट नो. पण आम्ही तिथून निघालो आणि दुसऱ्या लाईनमध्ये आलो आणि पण तिथे मला काही आवडलं नाही आणि इथे आम्ही बाओबानच्या इथे आलो. आणि ह्याच्यामध्ये पण त्यांच्याकडे चिकन, बीफ अँड एव्हरीथिंग सगळं मिक्स होतं. सो मी नाही घेतलं, मी स्किप केलं अँड देन वी मूव्ह ऑन. आणि इथे आम्हाला कुठेतरी फ्रूटचा एक स्टॉल मिळाला पण मला तेही नाही आवडलं बिकॉज मँगो घरी मी खातच होती आता. तुला वॉटरमेलन कसं आहे सांग? यम्मी? You like it? You like it? You want more watermelon like this? आणि शुगर केनची बॉटल छान होती आणि हे होते स्क्विड मोठेवाले आणि ते जस्ट फ्राय करून देत होते आणि आम्ही तेही स्किप केलेलं आहे. सो मगाशी आमचे डान्स बघायचे राहिले होते आणि तसंही कानावर गाणी ऐकू येत होती. सो ती फॉलो करत पळाली आहे आणि ती पळते खूप छान सगळ्यांच्या मधून रस्ता करत, करत, करत आणि छान वाटतंय. समरचा सेकंड डे होता
आणि लोकं भरपूर बाहेर आली होती. इकडे विंटर्स चालू झाल्यावरती लोकं परत बाहेर येत नाही अजिबात आणि समरमध्ये फुल अपोझिट असतं. खूप लोकं बाहेर येतात, एक्सप्लोर करतात, फिरतात, पार्टी अँड ऑल एव्हरीथिंग दे लाइक एन्जॉय एव्हरीथिंग. आणि तशाला फायनली स्पीकर मिळालेला आहे आणि आता ती जागा बघते जिथे ती उभी राहू शकते आणि ती पुढे-पुढे चालली आहे आणि खूप क्राउड होता आणि फायनली तिला एक एम्प्टी स्पेस मिळाला आहे आणि आता आम्ही तिकडेच चाललोय. तिथे डान्स आहेत आणि बघूया ह्यांचे डान्स. तुम्हीही एन्जॉय करा आणि आम्हीही एन्जॉय करतो. गाणं चालवल्यामुळे कॉपीराईट येऊ शकतो. सो गाणं नाही ॲड करत आहे, म्यूट करत आहे. तुम्ही असेच पाहू शकता. सगळीजणं खूप एन्जॉय करतायत आणि तस्या देखील खूप एन्जॉय करते. छान अशी पाहत बसलेली आहे तो डान्स आणि यापुढे मी अमेरिकेतल्या नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील, तर तुम्ही बघायला विसरत जाऊ नका. कॉस्टली आहे आणि मेन गोष्ट आपण बीफ वगैरे खात नाही, तर एकाच पॅनवरती ते बीफ आणि बाकीचे चिकन आणि सी फूड पण आहे. सो आम्ही मोस्टली अवॉइडच केलं आहे आणि आता आम्ही जे मेन ज्यूस आणि कँडी होती ती घेतली आणि आता आपण घरी चाललो. तसं स्टील वॉन्ट वॉटरमेलन. सो असा होता अमेरिकेतला क्यूट असा पांडा फेस्टिवल. तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब, फॉलो आणि कमेंट करायला विसरू नका.